लग्नाच्याच दिवशी फेरे घेताना ताईच्या नाडीच्या ठोक्यांवरनं विक्रांतला कळलं की ती प्रेग्नेंट आहे. ओह, कमाल आहे. तरी त्याने लग्न नाही मोडलं, कारण ताईच्या आणि घरच्यांची सगळ्यांचीच अब्रू जाईल, त्यापेक्षा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो नंतर घेऊ अशा विचाराने. बरं, ताईने त्याला सांगितलं की ती लग्न आधी प्रेग्नेंट होती हे तिला माहिती नव्हतं. तिच्या इरेग्युलर पिरियडचं कारण तिने दिलं. तिला ते मूल नकोच होतं ताई. त्यातून सुटण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले. झोपेच्या गोळ्या काय घेतल्या काय सांगू आता. तिने विक्रांतला सुद्धा विनंती केली, पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. तिच्याही जीवाला धोका होता. मग विक्रांतने तिच्याकडून वचन घेतलं की मूल जन्माला आल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी तो घेणार. तिला फक्त स्वतःच्या जीवाला आणि पोटातल्या बाळाला सांभाळायचं. बापरे, हे सगळं खूप अनयुज्युअल आहे. असं आहे की ताई लग्न आधी प्रेग्नेंट होती हे तिलाही माहिती होतं. हे विक्रांतला तिच्या एका मैत्रिणीमुळे कळलं. मग त्याने तिला डिवोर्सची नोटीस पाठवली. पण ताई म्हणजे ताई आहे, तिने तो डिवोर्स होऊ दिला नाही. ही फक्त झलक आहे ताई आणि विक्रांतच्या प्रकरणाची. अजून खूप खूप काही आहे सांगण्यासारखं. हा मनसी, आता थोडं तुझ्याबद्दलही सांग ना. त्यावेळी तुझ्या आयुष्यात काय काय घडत होतं? माझ्या आयुष्यात तेव्हा मी MBBS ची परीक्षा पास झाले होते आणि निर्मला त्यांना असिस्ट करायला त्यांच्या हॉस्पिटलला मी जॉईन केलं होतं. तिथेच मी विक्रांत बरोबरही काम करत होते. खूप खूप चांगलं एक्सपोजर मिळालं मला तिथे. आणि विक्रांतशी ओळख पण झाली? हो हो, अर्थातच. एक माणूस म्हणून आणि डॉक्टर म्हणून मी विक्रांतला फार जवळून ओळखायला लागले या दरम्यान. त्यांनी ताई बाबतीत जो काही निर्णय घेतला होता त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटायला लागला होता. यु नो व्हॉट, ताईचा विचार करून तो त्याच्या घरच्यांशीही खोटं बोलला आणि बिचारा त्याच्यातच अडकत गेला. मी मात्र ठरवलं होतं की कधीही गरज पडली तर मी विक्रांतच्या बाजूने उभी राहणार. कारण मला दिसत होतं ताई फक्त त्याचा फायदा घेतीये. सरळ सरळ दिसत होतं मला ते. पण मग ताईनंतर तुझ्या लग्नासाठी काही प्रयत्न झाले नाही का? अर्थातच. आजी आजोबा शांत थोडी बसणार होते. वधूवर सूचक मंडळातून आजीने बरीच स्थळं आणली होती. त्यातलंच एक स्थळ म्हणजे सलील पंडित. सलील? हा कोण? माझं त्याच्याशी लग्न ठरलं होतं ताई. काय? तुझं लग्न ठरलं होतं? पण ज्या अर्थी तू सिंगल आहेस त्या अर्थी ते मोडलं. सलीलनेच मोडलं. ओह, आय एम सॉरी. चांगला नव्हता का मुलगा? नाही नाही, खूप चांगला होता तो. आणि त्याचं माझ्यावर खरंच प्रेम होतं. मला नक्की कळत नव्हतं मला त्याच्याविषयी काय वाटतंय. आमचा साखरपुडाही झाला होता. पण मग नेमकं झालं काय? त्याला असं वाटलं की तो माझ्यासाठी योग्य नाहीये, कारण त्याचं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी माझं त्याच्यावर प्रेम नाहीये. अच्छा, असं वाटलं त्याला? कारण त्याचं असं म्हणणं होतं की मी त्याच्यामध्ये विक्रांतला शोधतीये आणि विक्रांतच्या मनातही मीच आहे. आमच्यात एक अतूट असं नातं आहे जे आम्हालाही जाणवत नाही, पण त्याला ते जाणवलं. यू मीन तुमचं म्हणजे तुझं आणि विक्रांतचं एकमेकांवर प्रेम आहे असं वाटलं त्याला? हो, असं त्याला वाटलं. त्याने मला स्पष्ट सांगितलं ताई. जेव्हा त्याने मला सगळं बोलून दाखवलं ना, मी त्याचं म्हणणं खोडू नाही शकले. पण मग खरंच तुझं? अर्चना ताई, मी आणि विक्रांतने असा कधीच विचार केला नाहीये. आम्ही फक्त आमची मैत्री धरून होतो घट्ट, बास. मनसी, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे सगळं माहीत नसताना मी विक्रांतला कशी काय मदत करणार होती? म्हणूनच मी म्हटलं होतं ताई, मी तुला जे काही सांगेन ते फक्त आपल्या दोघींमध्येच असेल. ऑफकोर्स मानसी, इट विल बी कॉन्फिडेन्शियल, डोंट वरी. आता आजच्या सेशन मधला हा शेवटचा प्रश्न.
तुला आणि विक्रांतला अजूनही तसंच वाटतंय एकमेकांबद्दल? माहित नाही ते मी नाही सांगू शकणार. साहब कॉफी? नहीं, और कोई आने वाला है. ठीक है साहब. हॅलो. हाय तंबी, अभी 2 कॉफी दो. जी सर. कसं आहे? मस्त एकदम. अरे वा, कोणीतरी फार चांगल्या मूड मध्ये दिसतोय. कारण मी काही गोष्टी ठरवल्यात मनाशी. ओ, कुठल्या? कॉफी घे. थँक्यू. घे तर. मी हॉस्पिटलला जायचं ठरवलंय. वाव विक्रांत, दॅट्स ग्रेट न्यूज. अगं, आत्या आली होती. म्हणजे ती आली फक्त म्हणूनच नाही, तू जे बोललीस त्यावरही मी जरा विचार केला आणि आत्याचंही तेच म्हणणं होतं. सो म्हटलं जाऊया हॉस्पिटलला. दॅट्स व्हेरी गुड विक्रांत. आय एम व्हेरी हॅपी. आता ना सगळ्या गोष्टी नॉर्मल होण्याच्या दृष्टीने ही पहिली स्टेप आहे. ऑल द बेस्ट. थँक्स. बाकी तू कशी आहेस? छान. घर आणि काम यात बिझी. आणि ईशा? ती पण मस्त आहे. पण आता ना काही वेगळ्या प्रश्नांना मला सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे काय झालं? अरे ईशा ना खूप गोड आहे, खूप गुणी आहे आणि फार हुशार आहे ती मुलगी. पण तिचं फ्युचर कितपत नॉर्मल असेल ह्याची मला भीती वाटते रे. मनसी काय झालंय, जरा जरा नीट सांगशील का मला? विक्रांत, तिला नॉर्मल आई बाबा नाहीये. मीच तिची आई आहे. आता ना आपलं हे जे काही सगळं कॉम्प्लिकेशन आहे हे तिला कसं समजावणार मी? आता कालच तिला शाळेत तिच्या बाबांचं नाव विचारलं. पण मग तुला माहितीये ना तिच्या बाबांचं नाव. सांगायचं विक्रांत दळवी. विक्रांत, इतकं सोपं नाहीये ते. तुझं नाव लावायचं म्हणजे तिला ईशा विक्रांत दळवी असं लावावं लागेल. पण इतके दिवस मी तिला ईशा मानसी देशपांडे असं शिकवलंय. आता हे सगळं बदलायचं, हे सगळं तिला कसं समजवायचं? म्हणजे सगळ्यात प्रॉब्लेम आहे रे. हो, प्रॉब्लेम आहे तर खरा. एनिवे, द गुड न्यूज इज की तू परत हॉस्पिटलला जॉईन होतोयस. होपफुली आता माझं रुटीन सेट होईल. ऑफकोर्स, रेग्युलरली काम केल्यामुळे तुझ्या बुद्धीला चालना मिळेल. अँड यू विल बी बॅक टू योर नॉर्मल लाइफ. आई होप सो. अब इस बात पे और एक कप कॉफी हो जाए. डेफिनेटली. तंबी, जी साहब. 2 कॉफी. जी साहब. मी दिल्लीला जाण्यापूर्वी किती वेळा यायचं नाही इथे आपण. हो, आणि दिवसभरातला सगळा थकवा निघून जायचा. मला आत्या रागवल्या आणि माझा मूड गेला, मग तू बरोबर मला मी तुला इथे घेऊन यायचो आणि तुझा मूड बदलून टाकायचो. मोनिकाने कधी काही प्रश्न निर्माण केला, नवा प्रॉब्लेम काही तयार केला तर मी तुला इथेच आणून तुझ्याशी शेअर करायचो. आत्याशी काही मतभेद झाले तर त्यावर तोडगा मी तुला इथेच आणून काढायचो. काय मस्त दिवस होते ना ते. हो, आणि मग कॉफ्यांवर कॉफ्या, कॉफ्यांवर कॉफ्या, कॉफ्यांवर कॉफ्या. थँक्यू. कॉफ्यांवर कॉफ्या. चला
जेवून घे. अहो विक्रांत बघा ना, अजून आला नाही. किती वेळ झाला? अलका, इतके दिवस तो घरी बसून होता म्हणून तो घरी बसून राहतो म्हणून तू काळजी करत होतीस. आज बाहेर गेलाय तर अजून कसा आला नाही म्हणून काळजी करतेस. काय आहे? तुम्हाला नाही कळणार आईचं मन. अहो आम्हा आयांना ना मुलांची काळजी वाटतच राहते. म्हणजे तू काही झालं तरी काळजी करणारच ना. हो. मग जेवून तरी काळजी कर ना. म्हणजे तू खाल्लेस की नाही काळजी मला नाही. कमालच करताय तुम्ही. काय बोलताय तुम्ही? आई बघा आलाच की नाही तो. आई आई मला लगेच जेवायला वाढ, मला खूप भूक लागली. पाहिलं, म्हणून थांबले होते याच्यासाठी. चल. आणि हो, उद्यापासून मी आता पुन्हा आपल्या हॉस्पिटलला जायला सुरुवात करणार आहे. हो, आत्याशी माझं बोलणं झालंय आणि मी हॉस्पिटल जॉईन करण्याबाबत तिला आता काहीही तक्रार नाहीये. अरे वा, खूप आनंदाची बातमी दिली. नाहीतर काय, ही बातमी म्हणजे कसं सांगू का तुला, असं भरपेट जेवल्यानंतर गोड गोड खीर खावी तसं वाटलं मला. हो का? मग बरंच झालं की दुसरं काही गोड करायलाच नको. हो हा हा हा, जसं काय तुम्हाला रोज गोड खायलाच देते. आई चल ना, मला खरंच खूप भूक लागली. हो हो, चल वाढते. आम्ही पण येतो तुमच्यावर. तुम्ही परत जेवणार? नाही ग, नुसता समोर बसलं तर जेवण जाईल ना तुम्हाला. बाबा चला वाढते. हाय. काय करतेस? अगं एक ऑनलाईन फॉर्म भरते. इशू इशू झोपली आहे ती. अरे बापरे, जेवली ना ग नीट? हो जेवली. सई, मी आपल्यासाठी मस्त काहीतरी करू. तवा पुलाव किंवा तवा भाजी, असं काहीतरी वेगळं. अगं पण सगळं तयार आहे आणि माझं जेवण झालंय. वाजलेत बघ किती. हे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. खूपच खुश दिसतेस आज. काही विशेष बातमी आहे का? हो, खूप मस्त बातमी आहे. तुला माहितीये, विक्रांत फायनली हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हायला तयार झालाय. वा वा, छान, चांगलंय. इथे आल्यावर तो मला पहिल्यांदा दिसला ते त्याच्या डॉक्टरांकडे, सायकॅट्रिस्टकडे. शॉक होता गो तो माझ्यासाठी. मला एकदम अपराधी वाटलं की मी दिल्लीला निघून गेले, तेही ईशाला घेऊन गेले म्हणून तर असं झालं नसेल त्याला. त्याच्या डिप्रेशनला मी कारणीभूत आहे असं वाटत होतं मला. अगं पण तू तुझ्या अभ्यासासाठी दिल्लीला गेली होतीस ना, मग त्याचा काय संबंध? अगं कसं आहे, तो मला म्हणत होता की तू जाऊ नकोस. त्याने खूप रिक्वेस्ट केली मला, पण माझा डिसिजन ऑलरेडी झाला होता. खूप कारणं होती त्याला. म्हणून जेव्हा मी त्याला डिप्रेशन मध्ये बघितलं ना, मीच खचले ग. खूप गिल्टी वाटलं मला. पण आता सगळं दडपण निघून गेलंय. असं मोकळं आणि छान वाटतंय. मला पण खूप बरं वाटतंय तुला इतकं खुश झालेलं बघून. म्हणजे मी इथे आल्यापासून पहिल्यांदाच मी तुला इतकं मोकळं झालेलं पाहिलंय. काय सांगतेस? हवेत तरंगत असल्यासारखं. असं असंच खरंच वाटतंय मला तसं. तरंग मग तू. माझं झालं, मी जाते. हॅलो हॅलो. काका, बरं झालं तुम्ही फोन केला. मी खूप खुश आहे आज. मी सुद्धा. मला तुला एक गोष्ट सांगायची. बोला ना. उद्यापासून विक्रांत हॉस्पिटलमध्ये जायला लागणार आहे. हो काका, किती मस्त न्यूज आहे नाही? हा, आणि म्हणून मला पहिल्यांदा तुला फोन करावं असं वाटलं.
गेली 1.5 वर्ष मी त्याला बघतोय, घरामध्ये झुरताना, स्वतःवर चिडताना, असा एकटा असा राहताना. त्यामुळे आज हे ऐकलं आणि म्हटलं तुला फोन करावा पहिला. खरंय काका, आय कॅन अंडरस्टँड व्हॉट युअर फिलिंग. आणि तुला फोन केला अशासाठी की हे सगळं तुझ्यामुळे झालंय मानसी. तू त्याला निर्णय घ्यायला लावलाय. नाही काका, त्यानेच विचार करून स्वतःच ठरवलंय हे. आणि तुम्हालाही माहितीये, आपण फक्त सुचवू शकतो. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय त्यालाच घ्यावा लागतो. हा कबूल आहे, पण काय आहे, शेवटी कोण सुचवतो ह्याच्यावर सुद्धा खूप काही अवलंबून असतं ना. सुचवायचे प्रयत्न आम्ही केले की सगळ्यांनी केले, पण शेवटी यश तुझ्या प्रयत्नाला आलं. त्यामुळे सगळं तुझं श्रेय आहे ग. नाही हो काका, तसं काही नाहीये. विक्रांतला आत्यांनी मनाई केली होती यायला. त्याची इच्छा होतीच. मी फक्त त्याचा कल बघितला आणि आत्यांसमोर त्याचं म्हणणं मांडलं. पण ठरवलं त्याने. नाही तू काही म्हण मानसी, पण तुमच्या दोघांमध्ये ज्या काही भावना होत्या त्या फक्त मला एकट्यालाच माहिती होत्या, नाही का काका? हो, म्हणजे तू दिल्लीला जायच्या आधी बोलली होतीस माझ्याकडे सगळं. त्यामुळे त्याची ही अवस्था नंतर जी झाली ते बघून तुला जितकं वाटलं असेल तितकं कोणालाच वाटलं नाही, नाही का? पण याचा अर्थ तो डिप्रेशन मध्ये गेला त्यालाही कारणीभूत मीच ना काका? माझं मन मला खूप खात होतं. नाही नाही नाही, तसं नाही ग. शेवटी काय ना मानसी, काही काही गोष्टी घडतात, त्या घडतात. आपला काहीच दोष नसतो त्याच्यात. पण काका, तू बोलला होता मला, बिचाऱ्याने खूप रिक्वेस्ट केली होती की जाऊ नको जाऊ नको, पण मी नाही ऐकलं त्यावेळेस. नाही नाही मानसी, हे बघ तसं काही नाही आहे. पण एक सांगू का, हे मी फोन बिन केला, पण नको, फोनवर नको. आपण एकदा प्रत्यक्ष भेटूया आणि बोलूया. जास्त मोकळेपणाने बोलता येईल आपल्याला. आणि हे बघ, आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण उद्यापासून विक्रांत जायला लागणार हॉस्पिटलला. तेव्हा आता ते विषय नको. टेक केअर. बाय बाय. काय ग? अगं, ईशा थत्ते काकूंकडे बसली आहे आणि यायलाच तयार नाही. आणि त्या सुद्धा सोडायला तयार नाहीत तिला. तिथनं शाळेत घेऊन जा आता. तेच करणार मी आता. बरं, गंमत म्हणजे तिने त्यांच्याकडून एक डबा घेतला शाळेसाठी. हळूहळू सगळ्यांना वेळ लावणारी पोरगी. शाळेत तिच्या टीचरना काय सांगायचं ठरवलंस? आय डोंट नो, हे ठरवलं नाही का अजून. कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. हो, पण ईशासाठी तुला ते सगळं सहज सोपं करावं लागेल ना. सुचत नाहीये ग. काय करू तूच सांग. मी एक सुचवू तुला? तू ना एक छान मुलगा शोध. ईशाबद्दल त्याला सगळं खरं खरं सांगून टाक. मग जर त्याने स्वीकारलं तर तू त्याच्याशी लग्न करून टाक. बघ, तुझं पुढचं आयुष्य किती सरळ होईल. वा सईबाई, काय छान उपाय सुचवलाय तुम्ही. अगं, मी खरंच सांगते, मी गंमत नाही करत आहे. हो, आणि अगदी सोपं नाही हे सगळं. हे एकच सोल्युशन दिसतंय तुला? तसं नाही, पण आता बघ ना, तुझं लग्न सुद्धा आता करायलाच हवं ना. का? माझं वय उलटून चाललंय असं वाटतं तुला? अगं तसं नाही ग. हे बघ, मला जे सुचलं, योग्य वाटलं ते मी सांगितलं. ओके, ठीक आहे. माझं जाऊ दे ग, पण तुझं काय? माझं काय? तुमच्या लग्नाचं वय उलटून जायच्या आधी तुम्ही लग्न करा आणि खरंच विचार कर. सॉरी, विषय बंद. का ग? का आता? का? व्हेरी स्मार्ट आहे सई.
हा बोल सारिका. हो मी हॉस्पिटलला येणार आहे आज. नाही पण मी पेशंट्सना नाही तपासणार कारण मला जरा सेटल व्हावं लागेल. मी बऱ्याच महिन्यांनी येतो. ओके बाय.